सध्या आज अशी वेळ आहे की आमच्याकडे मुलाला खायला काही नाही. लाख लाखाची प्रमोशन आहे, मी कुठल्या गोष्टी प्रमोशन का करत नाही? हे काही होतं या. फक्त तुमच्या सर्वांसाठी मी भिकारी होतो. कशामुळं? मला माहिती, मला व्हिडिओच्या पाठीमागं 20,000 30,000 40,000 मिळू शकते तुम्हाला. तर हर माझ्या भावांनो, आता सध्याला मी मगाशी लाईव्ह लावतो, तो समजायला माहिती. लाईव्हला आल्यानंतर ना मला एका ताईनं मला लय जास्त मेसेज केलं. त्या ताईचा मला फोन आलाय आणि मला बरीच जण म्हणते ते की तुम्ही प्रमोशन का करत नाही, तुमच्या इतकी गरिबी, तुम्ही प्रमोशन का करत नाही, गेमिंगचे प्रमोशन का करत नाही. आता एका ताईचा फोन आला मला आणि त्या ताईनं त्यांचं मन व्यक्त केलं माझ्यापाशी. आणि फक्त तुम्ही बघा ती ताई काय म्हणते. ती त्यांच्या संग काय झालं या, ही गेम खेळून बघा नुसतं काय झालंय. ताई नमस्कार. हा नमस्कार दादा. ताई तुमच्या संग काय झालंय नेमकं मला सांगा आता. रील स्टार सगळ्यांनी सांगत होते गेम खेळून प्रमोशन करून करत होते, ह्याच्यावर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, हा सगळं तुमचं आयुष्य बदलून जाईल. हा पण काहीच बदललं नाही. आम्ही जेवढं प्लस मध्ये पाहिजे होतं तेवढं लॉस मध्ये. सध्या इतकं कर्ज झालंय आमच्यावर. सध्या आज अशी वेळ आहे की आमच्याकडे मुलाला खायला काही नाही. ऐकलं का, बघितलं? लहान लेकराला ह्यांच्या घरात खायचा कान नाही. ही फक्त ह्याच्यामुळे झालंय की गेममुळे झालंय. भावांनो सांगतो, मी म्हणत नाही तुम्ही खेळ नका, मला कोणाला वाईट म्हणायचं नाही, मला कुठल्या इम्प्लॉयसरचं मला मन दुखवायचं नाही. फक्त सांगणे कसं या, दुसऱ्याचं गह जाळून कोळसा करून व्यापार करून ती पैसा आपण खाणं म्हणजे ही दिवस नंतर ना आपल्या सुद्धा ख्यात येतं. कारण की महादेववरनं समजा गोष्टी बघतोय. त्यामुळं मला आईचं पहिले पण सांगणं आहे, गणू वाईट गोष्टीचं प्रमोशन करू नको. मला लाख लाखाची प्रमोशन येते, मी कुठल्या गोष्टी प्रमोशन का करत नाही? हे काही होतं या. आणि ह्या ताईचा फोन आल्या, मी म्हणलं की ताई ही गोष्ट बऱ्याच जणांपर्यंत मी पोहोचवतो. बाकीच्या माणसं तुम्हाला ऐकते ती, महाराष्ट्रातली बरेच जण माणसं ऐकते. तुम्ही आता तुम्ही बाकीच्या माणसांना तुम्ही काय सांगताल आता? की ऑनलाईन गेमच्या नादी लागूच नका. कारण जेवढे ते दाखवतात की तुम्हाला जेवढे हे भेटेल त्यापेक्षा 2 पैसे कमी कमवा, पण सुखात राहते. ऑनलाईन ह्याच्या नादी लागू नका. 2 रुपये कमी असले तरी चालते, ते 2 रुपयाचे कष्ट करून 4 रुपये होते. पण ऑनलाईन लावून 4 रुपये नाही तर 0 रुपये होऊन जाते. ऐका, तुमच्या समोर परिस्थिती समजी खरी परिस्थिती या. बघा खेळायची का नाही गेम खेळायची या. व्हिडिओ फक्त फोटो शेअर केल्याशिवाय राहू नका. बघा पैसे पाठवलं, बघा बघा, फुल नाही फुलाची पाकी तरी पाठवली. जर माझी सख्खी बहीण असतं मी काय केलं असतं? मी आपण तीच केलं असतं ना जी सख्खी भावाने केलं असतं. थांबलं असतं मी पण 200-300 पाठवतो. मी तेवढंच दिलं, कारण की माझ्या पैसे पैसे नाहीत. आज रात्री मी उपाशी राहील, पण मी त्या बहिणीचं पोट भरण, कारण की तिच्यापाशी 1.5 वर्षाचा मुलगा आहे. आणि जंगली रमी खेळून ही समजा गेम खेळून घाट्यामध्ये गेले ती. मला मग कुणाला वाईट म्हणायचं नाही, समजून घ्या ना, समजून घ्या. आता मी स्कॅनर टाकल्यावर मला काय म्हणते ती, भिकारी आहे तो, भीक मागून जगतो तो. तुमच्यासाठी भिकारी होतो मी, कोणापासाठी? फक्त तुमच्या सर्वांसाठी मी भिकारी होतो. कशामुळं? मला माहिती, मला व्हिडिओच्या पाठीमागं 20,000 30,000 40,000 मिळू शकते तुम्हाला एका व्हिडिओच्या पाठीमागं. पण काही या पैशाचा उपयोग